या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। स्मार्ट सिटीच्या चुकीच्या आणि निकृष्ट कामामुळे कोल्हापुरे चाळ येथील ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होत होती। परिणामी सांडपाणी रस्त्यावर येऊन परिसरात गंभीर अस्वच्छता निर्माण झाली होती। या परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा आणि आरोग्य विषयक समस्यांचा सामना करावा लागत होता। ही समस्या नागरिकांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी सातत्याने महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला। त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी 54 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। या निधीमुळे कोल्हापुरे चाळ परिसरातील नवीन ड्रेनेज लाईन, घर जोड कनेक्शन तसेच विविध गल्लीबोळांमध्ये ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला। हे काम सोलापूर महानगरपालिका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना 2024-25 अंतर्गत होत असून खासदार प्रणिती शिंदे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे हे ड्रेनेज लाईन होत असल्यामुळे माजी नगरसेवक चेतन नरोटे, श्रीदेवी फुलारे, विनोद भोसले, बसवराज म्हेत्रे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे आभार मानले। कार्यक्रमात जिल्हा समन्वय समितीचे मनोज यलगुदवार, बसवराज म्हेत्रे, कॉम्रेड रंगनाथ मरेड्डी, शिवराम जगले, शंकर मॅगेरी, शांतराज म्हेत्रे, रवी आसादे, मलिक जगले, नागनाथ जोगळेकर, रुपाली म्हेत्रे, सिद्धलिंग पल्ले, रवी गाडे, शाहू सलगर यांच्यासह या परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जोपर्यंत मी लोकांमध्ये जात नाही तोपर्यंत मला जगण्यात काही अर्थच वाटत नाही। माझं राजकारण सत्तेसाठी नाही आहे, ह्याच्यावरून मला कळालं। माझं राजकारण सत्ता कोणत्या नगर परिषद मध्ये येते, कोणत्या महापालिकेत येते त्याच्यासाठी नाही आहे। मला जसे दिवस जातात, जशी मी थोडीशी अनुभव घेत जाते तसं मला अजून जाणीव होत जाते बसवराज म्हेत्रेजी की माझं राजकारण हे लोकांमधलं राजकारण आहे। मला सत्तेचं राजकारण जमलंच नाही, ना साहेबांना जमलंय ना मला जमलंय, आणि सत्तेचा वापर कसा करून घ्यायचा हे पण मला कधी कळलं नाही, माफ करा। मी काल परवा मी भाऊ आम्ही माझ्या घरी महापालिका आयुक्त आलेले, कारण का मी त्यांच्या विरोधात तक्रार दिली। तुमच्यासाठी मी निधी मागितले, शहराच्या विकासासाठी मी निधी मागितले, आणि मी दोन्हीकडचे दिवस बघितले। म्हणजे जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत होता, जेव्हा बीजेपी सत्तेत होती तेव्हा, पण आत्ताच गलिच्छ राजकारण मी आधी कधी बघितलं नव्हतं। मी साहेबांच्या इलेक्शन मध्ये पण यायचे, ते शेवंत पवार महापौर होत्या तेव्हा, किती सांगू मी सांगू कुणाला, आनंदी आनंद तेव्हापासून, पण एवढं गलिच्छ राजकारण मी पहिल्यांदा बघितलं। आयुक्ताला माझ्या घरी यावं लागलं कारंजे आणि त्यांच्या 2 अधिकाऱ्यांना घेऊन, कारण का मी आयुक्ताच्या विरोधात तक्रार दिली का सत्तेसाठी नाही, माझ्या खिशाच्या पैशासाठी नाही, पण माझ्या लोकांची कामं, तुमची शहरातली जी कामं मला पाहिजे होती त्याची पण निधी या भाजप सरकारने, दुष्ट भाजप सरकारने थांबवली का? कारण का सत्ता त्यांची आणि आम्ही काँग्रेसचे आहोत म्हणून। आपण असं कधीच केलं नसतं, कधीच केलं नव्हतं। ही निधी मी माझ्या खिशासाठी वापरत नाहीये, जसं मी म्हणाली सत्ता आणि माझा 36चा आकडा आहे तसं बघितलं तर ही निधी तुमच्यासाठी मागितलेली, कोल्हापुरे चाळसाठी मागितलेली, हद्दवाढसाठी मागितलेली, सेटलमेंटसाठी मागितलेली, लष्करसाठी ही निधी जी या लोकांनी मुद्दाम थांबवली। मग मला एक सांगा, मी का गप्प बसू? मग मी गेली कमिशनरकडे आणि सांगितलं आम्हाला निधी द्या, आम्ही सगळे गेलो भांडलो, तरीही निगरगट्ट सरकारने दिली नाही। मग शेवटी मला तक्रार करावी लागली या राज्याच्या चीफ सेक्रेटरीकडे, म्हणजे मुख्य सचिवाकडे, आणि वरती दिल्लीला खासदार आहे म्हणून मला लिहावं लागलं, कारण का कमिशनरवर कारवाई होणार होती म्हणून ते माझ्याकडे आले की माफ करा, काय करू सांगा। मी म्हणाले तुम्ही ऐकलं नाही तर मी कोर्टात जाईन, मी कोर्टात जाईन तुमच्या विरोधात। हे आता काल आम्ही त्यांना ताकीद देऊन आलो। कसं बसं तरी म्हणाले ठीक आहे ताई, मी म्हणाली मला माझ्या सत्तेशी काय घेणं नाही, मी तुम्हाला अडचणीत आणीन, सगळ्या अधिकाऱ्यांना अडचण, माझ्या लोकांचा जर विकास तुम्ही थांबवला तर बघा, हे ताकीद मी त्यांना दिली। आणि तेव्हा मला कळलं ह्या लोकांचं गलिच्छ राजकारण काय आहे। हत्तीचे दात दाखवायचे आणि खायचे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।